नमस्कार मित्रांनो, आजपासून मी ब्लॉग सुरू करणार आहे. तर इतके दिवस ब्लॉग जरा बंद होते काही कारणास. आजपासून मी माझे पुन्हा ब्लॉग सुरू करणार आहे. तुम्ही आजचा ब्लॉग बघा. तर मित्रांनो, सकाळी उठलो आणि मम्मी आणि अपर्णा बोलली की चला जरा रानात जाऊन येऊया. मग मी त्यांच्यासोबत निघालो. तर यांच्यासोबत आलो तर यांच्या वाटा तर वेगळ्याच होत्या. मीही रान फिरलो होतो पण यांच्यासोबत कधी फिरलो नव्हतो. तर त्यांच्यासोबत आम्ही रातांबे वगैरे मस्तपैकी काढले. वरही चढलो होतो मी. मम्मीला शूट घे बोललो होतो पण तिने शूट काही नीट घेतला नाही. तर मित्रांनो, तुम्ही रातांबे तर बघू शकता, खूप सारे आम्ही काढले होते. तर सर्व काही झालं त्यानंतर आम्ही घरी निघालो होतो. तेवढ्यात मम्मीने लाकडं काढायला घेतली. लाकडं घेतली पण ती माझ्याच डोक्यावरती आली आणि ती मी घेतली कारण जरा मम्मीला बरं नव्हतं, मग मीच घेतली. घरी आलो, जेवलो वगैरे. त्यानंतर ह्यांचंही ठरलं की आता आपण सड्यावर जाऊन येऊया करबंदांना. तर ह्यांच्यासोबतही पुन्हा निघालो. तर ही आमची पाकडे आहे, खूप लांब जायचं आहे आम्हाला. तर आम्ही जात होतो. वरती सड्यावरती आलो तर मस्तच एकदम निसर्ग तर सुंदर होता. तर ही आमच्या इथली देवाची दगड आहे. तर मी दर्शीलला बोललो इथला काही इतिहास सांग, तर तो हसत होता, त्याला इतिहास काय माहीत नव्हता. मग आम्ही पुढे बोललो की देवळात पण जाऊन येऊया. तर देवळात आल्यावर तर खूप मस्त वाटलं, एकदम शांत वातावरण होतं. तर मित्रांनो, आता खूप वाजले होते, मग आम्ही बोललो की आता घरी निघूया. मग आम्ही सगळेजण निघालो घरी. तर आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.